हाय, मी जियाची आई। तर हा मी इंस्टाग्रामवरती जियाचा खायचा व्हिडिओ टाकला होता, जे की ती स्वतःच्या हाताने जेवतीये। तर त्यावरती खूप सारे जणांचे कमेंट्स अँड DMs आले होते। सो सगळ्यांना मला एवढं पॉसिबल नव्हतं की सगळ्यांना रिप्लाय देणं। साठी सगळ्यांचे खूप सारे प्रश्न होते की जिया एवढी 2 वर्षाची आहे, तर ती कशी काय एवढी स्वतःच्या हाताने खातीये। तर खरं सांगायचं तर ती 2 वर्षाची असल्यापासून नाही, तर 6 महिन्याची असल्यापासून ती खाते। ती 6 महिन्याची असल्यापासूनच आम्ही तिला सुरुवात केली की तिने स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे। खाली आम्ही जर तिला दिलं तर ती इथे नीट बसायची नाही, जायची इकडे जायची तिकडे जायची। तर जेव्हा आम्ही खुर्चीवरती तिला त्या चेअर घेतली आणि त्या चेअरवरती, तेव्हा ती त्याला बेल्टसुद्धा असतो। सो ती त्याच्यामध्ये बरोबर प्रॉपर बसून ते खात होती। हे काही एका दिवसात किंवा लगेच दुसऱ्या दिवसात होणं नाही आहे पॉसिबल। सो तुम्ही ट्राय करा। आम्ही पण तिला 6 महिन्यापासून स्टार्ट केलं, पण तुम्ही पण मी असं म्हणत नाही की 6 महिन्यापासून स्टार्ट केल्यावरती लगेच ती शिकेल। प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या परीने प्रयत्न तुम्ही करणार आहात। वेळ लागेल, कोणाकोणाला 20 दिवस जातील, महिना जाईल। तर ते तुम्ही कन्सिस्टन्सी चालू ठेवली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमचं मूल हे स्वतःच्या हाताने खायला चालू करेल। तिला खाऊ द्या, तेवढंच ती मेस करणार, इकडे तिकडे सांडवणार ती, पण तिला करू द्या, त्याच्यातनंच ती शिकणार आहे। तिला त्याचं सेन्स तिच्या बोटांचं त्याचं तिला स्पर्श घेऊ द्या। सांगायचं म्हणजे हेच आहे की तुम्ही स्टार्ट करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल। तुम्ही कन्सिस्टंट राहा। सांडवणार ते मूल आहे, ते इथे ना इथे ती कचरा करणार किंवा थोडं भात वगैरे काय असेल तर ते सांडवणार, ठीक आहे, बट इट्स ओके। टाइम द्या तिला। आपण कुठेही गेलो तरी आपण खर्च करतो, काहीही वस्तू घेतो, तर त्यापेक्षा आपण या खुर्चीमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही। तर मला वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा दिस इज वर्थ इट। प्रत्येक फॅमिलीमध्ये मी बघितलंय की आधी मुलांना भरवतात आणि नंतर मग पॅरेंट्स असतील ते जेवायला बसतात। पण त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता की तुम्ही सगळेजण सोबत बसा, ती पण बघेल। सो ती सुद्धा आपल्या ताटामध्ये बघेल की आपण कसं खातोय, चपाती कसं मोडतोय, एका हाताने मोडतोय का 2 हाताने मोडतोय। तर ती सुद्धा आपल्याला बघेल आणि त्यातूनच ती शिकेल। हात कसा खातोय, चमच्याने खातोय, तर ती बरोबर चमचा तसा पकडायला ट्राय करेल। सो त्याच्यातूनच ती शिकणार आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर देईन। थँक्यू।